आवाज नाही। 15 जानेवारीला वणी शहरात दिपट्टातील परिसरात जत्रा मैदानात जवळपास 2 गायीचे राजमाताचे मुंडके रस्त्यात रंदास्वामीच्या मंदिरात चौपटीवर आढळून आले। त्यानंतर संपूर्ण पत्राची वस्तुस्थिती असता हजारो गायी साधारणतः अनेक लाल मांस जेसीबीने उचलताना मांस दिले एवढा प्रचंड प्रमाणात गोवंशाची हत्या या वणी शहरात करण्यात आली। पोलिसात एफआयआर दर्ज झाला। अनेक हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलाचे विश्व हिंदू परिषदेचे अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसात एफआयआर दिला। पोलिसांनी ज्या पद्धतीने याचा तपास करायला पाहिजे होता दुर्दैवाने त्या पद्धतीने तपास झाला नाही। खरं तर एवढ्या मोठ्या गायी जनावरे मागच्या अनेक दिवसांपासून चोरी जात आहे। जे आरोपी सापडले त्यांच्या चोरीच्या तमाला आल्या असता तर आरोपीला बेल झाली नसते, परंतु दुर्दैवाने त्यांच्या चोरीच्या तमाला आल्या आणि एवढी जिरंजाई केली। पशुसंवर्धन विभागाचा अहवाल येण्यापूर्वीच ते मांस नष्ट केलं आणि ते मांस तशाच होतं याची शहानिशा केली नाही। आणि एवढं तो नाही, पोलिसांनी माननीय न्यायालयाला पीसीआर विचारलं नाही। खरं तर अजून आरोपी सापडायचे होते, ते आरोपी सापडेपर्यंत मान्य न्यायालयाला पीसीआर विचारला असता तर निश्चितपणे मान्य न्यायालयाला पीसीआर मंजूर दिला असता आणि त्या आधारावर जे पुन्हा याचे दादे दोरे जे जिथपर्यंत पोहोचले ते निश्चितपणे त्याचा सुधार मिळाला असता आणि फार मोठं षडयंत्र या निमित्ताने वणी शहरात झालं। दुर्दैवाने शांतताप्रिय शहर आहे, अनेक ठिकाणी लोकांना सहनशीलतेने वागले तिथं उद्रेक झाला असता फार मोठं वणी शहरात 2 गटात किंवा 2 विभिन्न याच्यामध्ये खूप मोठा हे झालं असतं। पण दुर्दैवाने अनेक ठिकाणी शांततेने मार्गाने प्रयत्न हाताळलं। पोलिसांच्या विश्वासावर प्रश्न जनतेला होते, पोलिसांनी विनंती केली, पोलिसाला विनंती देऊन अनेक ठिकाणी पद्धत शांत राहिले। पण दुर्दैवानं पोलिसांनी त्याला पीसीआर विचारलं नाही, मान्य न्यायालयाला पीसीआर विचारलं असतं आरोपींना पीसीआर मिळाला असता आणि इतर मेन आरोपी सापडले असते आणि पशुसंवर्धन विभागाचा अहवाल जर त्यांनी पाहिला असता निश्चितपणे ते मांस तशाच सिद्ध झालं असतं। पण तेही त्यांनी दडबड न करता अहवाला येण्यापूर्वीच ते मांस पूर्णतः उचलून फेकून दिलं। तर जेव्हा मुद्देमाल सापडते तो मुद्देमाल त्याचं वस्तुस्थिती मोजदात ठीक आहे, मोजमाप करण्याची पद्धत शक्य नव्हतं, परंतु ज्या जेसीबीच्या सायनं ट्रॅक्टरमध्ये ट्रक भरून त्या 5-10 ट्रॅक्टर भरून त्याचं वे ब्रिजवर वेस्ट करता आलं असतं, त्याचे मोजमाप केलं नाही। म्हणून दुर्दैवाने आज अनेक हिंदुत्ववादी संघटना आम्हाला आमची मान शर्मिळ तर आमची राजमाताचा दिवसा डोळ्या एवढा मोठ्या प्रमाणात तत्पर होत आहे अनेक दिवसापासून, त्याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष व्हावं ही चिंतेची बाब आहे। आज जे नगर परिषद क्रमांक काढत आहे हे जर क्रमांक मागच्या 4 दिवसांनी काढलं असतं तर हे झालं असतं, परंतु आज मात्र दुर्दैवाने खरं शांत म्हणजे खरं तर वणीसारख्या शहरात एवढं मोठं प्रद उद्भवलं। म्हणून आमची आज अनेक हिंदू संघटनेच्या वतीनं आज पोलिसांना विनंती आहे, नव्हे तशा सूचना आहे, त्यांनी तातडीनं कलमामध्ये वाढ करायला पाहिजे। अनेक चोरीच्या गायी हरवल्या याचा रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टच्या आधारावर मुद्देमाल सापडला म्हणून त्यांना पुन्हा आरोपी ठरवून कलमामध्ये वाढ करून त्यांचा पीसीआर देऊन त्याचे शेवटच्या माणसापर्यंत यापुढे भविष्यात या शांतताप्रिय शहरात एकही जो मातेचा वध होणार नाही यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटना पुढाकार गरजेचं आहे असं मला मानते। आज मात्र माननीय एसडीपीओ माननीय ठाणेदार यांनी उद्यापर्यंत आम्हाला अवधी दिला। मान्य न्यायालयाची उद्या ते परवानगी मागून त्यांना कलमामध्ये वाढ करणं आणि त्यांना त्यांचा पीसीआरसाठी उद्या त्यांना परमिशन देणार आहे। मान्य न्यायालयाने परमिशन दिल्यानंतर पुढील चौकशी अतिशय चांगल्या पद्धतीने करू। सदर प्रकरण माननीय गृहराज्याच्या माध्यमातून एसपी साहेबांनी दिलं, मी स्वतः एसपी साहेबांशी बोललो, एसपी साहेब सुद्धा या वणी शहरात लक्ष ठेवून आहे। निश्चितपणे मी समाधानी आहे, परंतु भविष्यात एक